कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा आलाच तू? काय झालं, तुम्ही मला असं बाहेर का बोलून घेतलं? आणि हे काय, तुम्ही कुठे जाताय का? हो रे, जरा महत्वाचं काम आहे। 2-3 दिवसात परत येईन। दाईजीच्या कार्याच्या आधीच येईन। बाबा पण आईचं काय? तिला सांग माहित नाही म्हणून। पण काही सिरियस गोष्ट आहे का? मी येऊ का तुमच्या सोबत? अरे नाही नाही, तसं काही नाहीये। आल्यानंतर तुला सगळं सविस्तर सांगेन। मी निघतोय आता, पण तू इथे दादा मामा बरोबर उमाईची आणि सगळ्यांची काळजी घ्यायची। आणि तुझ्या आईला आवर घाल। कुठल्याही चुकीच्या निर्णयाला बळी पडू नकोस। येऊ मी? नीट जा। नीरज, नीरज, हे काय तू इथेच बसलास अजून? वाजले किती? तुला जायचं नाहीये का? अरे मी काय विचारते, तुला जायचं नाहीये का? मॉम, आय एम रिअली सॉरी, पण मी नाही जात। व्हॉट नॉनसेन्स नीरज, तुला एवढं मी रात्री समजवलं तरी तुला हवं तेच केलंस। कधीच ऐकायचं नसतं तुला माझं, नेहमी स्वतःचं खरं करत असतोस। मॉम, असं नाहीये अजिबात। येतील अशा अपॉर्च्युनिटीज लाईफमध्ये परत येतील मॉम, पण ही वेळ फक्त स्वतःचा विचार करायची नाहीये। मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये। जर तू तुझंच म्हणणं खरं करणार असशील तर आता माझा पण निर्णय ऐक। दायजीचं 13वं झालं की आपण इकडे राहायचं नाही, आपण मुंबईला जायचं आणि मुंबईला गेल्यावर तू तुझ्या डॅड सोबत आपला बिझनेस जॉईन करायचा। नीरज, तू आता एकटा नाहीयेस, निशीची सुद्धा जबाबदारी आहे तुझ्यावर। पुढे तुम्हाला मुलं होती, आयुष्यभर दोर कापलेल्या पतंगासारखा इकडून तिकडे झुलत राहणार आहेस का? आणि निशित, तू एक बायको म्हणून तुला असं वाटत नाहीये का की तुझ्या नवऱ्याने सेटल व्हायचा गंभीरपणे विचार करायला हवा? तर तू तरी समजू ह्याला। माझं तरी ऐकत नाही, ऍटलीस्ट तुझं तरी ऐकेल तो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।